श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, परम पूज्य स्वामी स्वरूपानंद, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं काल आपण सद्गुरूंच्या प्रेरणेनं इच्छेनं जे आपण ज्ञानेश्वरीचं सार असं जे स्तोत्र स्वरूपानंदांनी संपादित केलेलं ते काल संपलं. आज आपण विषय कुठला मांडणार होतो? मानस पूजा आणि मानसवारी. मानस दर्शन आपण म्हणलं होतं, पण सगळे हे विषय एका तासात पूर्ण होणारे नाही. मानस पूजेचं प्रात्यक्षिक करायचं म्हणलं तर त्याच्यात एक अडचण असते, कारण समोर ज्या वेळेला श्रोते किंवा साधक असतात तेव्हा गोष्ट सोपी जाते. आता हे इतक्या निरनिराळे ठिकाणी पसरलेले तुम्ही श्रोते मंडळी, आणि अशा वेळेला एकच सूचना सगळेजण एकदम पाळतायत हे तसं फार शक्य नाही आहे. तरी सुद्धा आपण एक 5 मिनिटाची मानसपूजा करणार आहोत. त्यापूर्वी जरा एक पार्श्वभूमी बघूया. मन असलेला प्राणी म्हणजे माणूस असं जर म्हणलं तर मन म्हणजे प्रगल्भ मन आणि बुद्धी. जनावरांना सुद्धा मन असतं, त्यांना सुद्धा वात्सल्य असतं, ते सुद्धा आपल्या पिलांचं रक्षण करतात, त्याच्यासाठी जीवावर उदार होतात. हे सगळं त्यांच्यातही आहे, म्हणजे जनावरांच्यातही आहे. पण ज्याला आपण आईचं मन म्हणतो ते माणसाच्या आईचं मन आणि कुत्री मांजरी हिचं मन याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणून मनाला जर आपण बुद्धीची जोड दिली किंवा मन हे बुद्धीचंच एक अंग मानलं, भावनात्मक अंग मानलं, तर माणसाकडे केवढी शक्ती आहे, म्हणजे अक्षरशः अनंत शक्ती आहे. आणि पैलू जर बघितलं बुद्धीचे तर आपल्याला आतापर्यंत काहीच कळलेली नाहीये बुद्धी. इतके अक्षरशः अगणित असे पैलू बुद्धीला असू शकतात माणसाच्या. म्हणून हे जे मन आहे ना त्याला मानस असा एक दुसरा शब्द आहे. मन सुद्धा संस्कृत शब्द आहे. आपण मागे एक अशी परंपरा बघितलेली होती की मनू हा पहिला माणूस असा समजला जातो पुराणात वगैरे. तर मनूची जी संतानं मुलं त्यांना मानव म्हणायला लागले. आपण उदाहरण बघितलं होतं, यदूचे यादव, कुरुचे कौरव, पांडूचे पांडव, तसे मनूचे मानव. आता मानवाचं वैशिष्ट्यपूर्ण महत्वाचं म्हणजे मानवाला बुद्धी आहे, आणि ती बुद्धी वापरण्याचा त्यांनी अभ्यास केला तर ज्याला विवेक म्हणतो आपण, त्या विवेकाच्या पातळीपर्यंत तो बुद्धीची आपली प्रगती करू शकतो. विचार वगैरे त्यामध्ये जरा खाली आहे. विवेक, माणसाची बुद्धी, माणसाचं मन असं प्रगल्भ म्हणजे अत्यंत प्रतिभावंत सुद्धा बनू शकतं. म्हणून मन आहे, पण त्या मनाचा खरा उपयोग करायचा असेल तर मनन पाहिजे, विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. नुसतं आलं मनात आणि बोललो, आलं मनात आणि गायलं, ती काय फार चांगली सरस्वतीची कृपा आहे असं म्हणायला कारण नाही आहे. कारण का की मनात आलं, त्याचं थोडं मनन केलं आणि मग मी ते सादर केलं, मग मी ते लोकांची सेवा म्हणून सादर करायला लागलो, परमेश्वराची सेवा किंवा पूजा म्हणून सादर करायला लागलो. म्हणून मन आणि मनन या दोन गोष्टी अगदी एकमेकाला जोडलेल्या आहेत. पण मनन करण्यासाठी सगळ्यात चांगली स्थिती आहे ती मौनाची स्थिती आहे. मौन म्हणजे त्याला मनन करायचंय, चिंतन करायचंय, ध्यान करायचंय, अगदी नाव घ्यायचंय, सगळ्यात चांगलं तर मौन जमलं पाहिजे माणसाला. म्हणून मनू, मानव, मन, मनन, मौन. आता मौन जो सांभाळतो, पाळतो आणि आपल्या मनाचा, बुद्धीचा उपयोग करून जगाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो, स्वतःची खूप उन्नती करतो, त्याला मुनी म्हणलेलं आहे. मुनी म्हणजे माणसाची एक अत्यंत प्रगत अवस्था. ऋषी, मुनी, साधू, संत, सत्पुरुष, महात्मे, म्हणजे नरंचैव नरोत्तमम, हे सगळे नरोत्तम आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे काय की मुनी ही अवस्था आहे. वाल्मिकी, आपण काहींना ऋषी काहींना मुनी म्हणतो, पण एकच ती अवस्था आहे. वाल्मिकी काय, विश्वामित्र काय, याज्ञवल्क्य काय, वसिष्ठ काय, केवढी माणसं होती. आपण त्यांना सप्तर्षी म्हणून 7 ताऱ्यात स्थान दिलेलं आहे. पण म्हणून काही दुरून बघायचं, नमस्कार करायचा आणि विसरून जायचं,
किंवा त्यांच्या चरित्राची नुसती कीर्ती गायची, हे बरोबर नाही आहे. म्हणून अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी मनन अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ज्यावेळेला आपण मानस पूजा करतो किंवा मानस वारी करतो किंवा मानस दर्शन करतो किंवा मानस अग्निहोत्र करतो, त्यावेळेला मनाची आपल्याला चांगली साथ असावी लागते. चंचल मन, असं प्रक्षुब्ध झालेलं मन, खळबळलेलं मन नाही, निस्तरंग मन. अरे निस्तरंग मन, मनाचं स्वरूप काय आहे की ते सतत हेलकावणार आहे. ते आपण म्हणतो ना, संकल्प विकल्प संकल्प विकल्प, हे मनाचं स्वरूप आहे. पण त्याच्यावर बुद्धीचं जर नियंत्रण आणलं आणि ठरवलं की आता मी शांत होणार आहे, तर होता येतं. म्हणून आपण जी मानस पूजा आता एक थोडीशी करणार आहोत, त्याच्यासाठी सामान्य पूर्वतयारी ही करावी लागते. खरं ती प्रत्येक अभ्यासाला करायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपण म्हणतो की आपण ताठ बसू शकतो. ताठ म्हणजे पाठीला ताण वगैरे असं काही नाही, आरामात बसायचंय, पण ताठ बसायचंय. मग ते बसल्यानंतर आपण स्वतःला सूचना द्यायच्या. आपण समजा सद्गुरूंची पूजा करायची ठरवली, आज सद्गुरू जरी एक असले तरी ते अमूर्त रूपात आहेत. आपल्याला गुरूंची पूजा करायची तर प्रत्येकाचे गुरु निराळे आहेत, आणि प्रत्येकाचे गुरु निराळे आहेत असं नाही, तर मानस पूजेत त्यांचं जे रूप आणायचं, त्यांचं जे ध्यान आणायचं तेही निराळ आहे. गोंदवलेकर महाराजांचं निराळ आहे, साईबाबांचं निराळ आहे, गजानन महाराजांचं निराळ आहे, स्वामी समर्थांचं निराळ आहे, माणिक प्रभूंचं निराळ आहे. बघा ना, रूप घेतली आणि त्याच्यावर आपण जर मानस पूजा करायची ठरवली तर प्रत्येकाचं रूप निराळ आहे, स्वरूप एक आहे, लक्षात ठेवा. मग त्या स्वरूपाची पूजा करायची म्हणजे काय, प्रत्येकाची पूजा करायची. म्हणून पादुका आपण म्हणूया. पादुकांना निर्गुण पादुका, त्याचा एक अर्थ असा आहे की आपण पादुका तयार करायला निरनिराळ्या दगडाच्या करायच्या असतील तर आपण एका शिल्पकाराला देऊ, लाकडाच्या करायच्या असतील तर आपण एखाद्या लाकूड काम करणाऱ्या आर्टिस्ट म्हणजे कलाकाराला देऊ, आपण काचेची करायची तर त्या माणसाला देऊ. म्हणजे ते करून देणार आपल्याला पादुका. त्यांच्या दुकानात त्या ठेवलेल्या असतात. पण आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला तो म्हणतो की ही पादुका बरी आहे, ही त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे. ते त्या पादुकावर तुम्ही कुणाला उभं करणार आहात मनात, हे तो कामगार किंवा ते शिल्पकार वगैरे ठरवत नाही. त्यांनी पादुका तयार करून ठेवलेल्या आहेत. मग तुम्ही त्या पादुका घेता आणि त्याच्यावर स्वामी समर्थांना पाहता, तुम्ही त्या पादुका ठेवताना साईबाबांना पाहता किंवा गजानन महाराजांना पाहता, गोंदवलेकर महाराजांना पाहता. म्हणून त्या पादुका म्हणलं तर सगुण आहेत, कारण पादुकांना वजन आहे, आकार आहे, रंग आहे, सगळं आहे, सगुण आहेत. त्या साकार आहेत, कारण पादुकांचा आकार आपल्याला माहीत असतो. पण त्याच्यावर मी कुणाला बसवणार आहे, कुणाला उभं करणार आहे, म्हणून त्या दृष्टीने त्या निर्गुण आहेत. अशा पादुकांची आपण एक पूजा करणार आहोत. इथून पुढे साधारणतः 5 मिनिटं आपल्याला, कारण जास्त वेळ नाहीये, मानसवारीचा विषय मांडायचा आहे. पण मानस पूजा महाराजांचा आग्रह होता, गोंदवलेकर महाराजांचा आग्रह आहे की दिवसा सुरुवातीला केली तर चांगलीच आहे, पण केव्हाही करा, पण दिवसातून एकदा तरी मानस पूजा करा. महाराजांच्या चरित्रात आणि नंतर महाराजांच्या भक्तात मानस पूजा करून वरच्या अवस्थेला पोचलेले कितीतरी आहेत. मानस पूजा हाच एक स्वतंत्र विषय आपण सहचिंतनासाठी घेऊया. तेव्हा इतर या मानस पूजकांचे काय अनुभव असतात आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असे ते अनुभव असतात. म्हणजे मला प्रत्यक्ष आहे, पण त्यापेक्षा मनात जास्त सूक्ष्म, मी जास्त एकरूप होऊ शकतो, निरनिराळे रंग भरू शकतो, निरनिराळ्या कल्पना करू शकतो. हे विचार करा ना तुम्ही. आणि माझा मी स्वतंत्र आहे. मानस पूजा 5 मिनिटच मला एक करता येते का, तर हो करता येते. 15 मिनिटं आहेत करता येते. आणि तुम्हाला सुट्टी आहे, मग मुक्त मन आहे, दुसरी काही विशेष कामं नाही आहे, तुम्ही तास 2-3 तास सुद्धा मानस पूजा करू शकता. ती उदाहरण आपण मानस पूजेच्या वेळेला बघूया. मानस पूजेचं वैशिष्ट्य काय माहिती ना, सगळं मनात असतं. म्हणजे मी जरी, माझा देहाचं मन आहे, मला बुद्धी आहे, ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला माझा देह असून नसल्यासारखा असतो. मी मनानं पूजा करणार आहे. एक चित्र ज्ञानेश्वरांनी उभं केलेलं, एका शिल्प कैलास वगैरे लेणं आपण ज्याला म्हणतो, एका दगडात सगळं काढलेलं आहे. म्हणजे त्याच्यात मंदिर आहे, त्याच्यात मूर्ती आहे, त्याच्यात गाभारा आहे, समोरचा मंडप आहे, पूजा करायला बसलेला तो साधक आहे, साधकाने घेतलेली सामग्री आहे, म्हणजे अक्षता वगैरे, अगरबत्ती लावलेली आणि त्या अगरबत्तीचा धूर सुद्धा त्या दगडाचाच आहे. हे सगळं तसं आता सगळंच मनात करायचं आहे. मी गंध लावेन, मला रंग दिसेल, वास येईल,
मला हळदीचा रंग दिसेल, कुंकवाचा रंग दिसेल, पण ते मनच हळद होईल, त्यावेळेला मनच कुंकू होईल. मी अभिषेक करताना पहिल्यांदा दुधाचा करेन आणि नंतर पाण्याचा करेन, परंतु दोन्ही मनच आहे. म्हणून इथे भरकटण्याची शक्यता तेवढी जास्त नसते. डोळे उघडे ठेवून जर मी सांग्रसंगीत पूजा करायचे ठरवलं की माझ्या लक्षात येलं रे इथे कापूर ठेवलेला नाहीये, अरे कर्पूराचे वेळ झाले कापूर आणणारे, हे सगळे विचलित करणारे घटक असतात. मी ज्यावेळेला डोळे मिटून बसतो, आणि एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की मानस पूजा जर करायची असेल तर त्यासाठी कोणतंही बाहेरचं साहित्य लागत नाही, जपमाळ सुद्धा लागत नाही. जपमाळेवरच करायचं असेल तर श्वासांच्या जपमाळेवर कर, हे अगदी स्वामी समर्थ वगैरे सुद्धा सांगत आलेले आहे. अरे श्वासांची जपमाळ निसर्गाने दिलेली आहे ना तुला, तर त्या जपमाळेवर कर ना. घेतला श्वास श्रीराम जय राम जय जय राम, सोडला श्वास श्रीराम जय राम जय जय राम, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, किंवा ओम नमः शिवाय तुम्ही बसवा ना. आणि मग तुम्हाला माळेची गरज नाहीये, म्हणून कशाचीच गरज नाहीये. देहाची गरज आहे का, तर देहाची गरज आहे, कारण माझं मन जिवंत आहे, बुद्धी जिवंत आहे, म्हणून देह पाहिजे. देह म्हणजे एक केस आहे, जशी आपण याची बॉक्स म्हणतो ना, टीव्हीची वगैरेची बॉक्स. खरी आहे ती पिक्चर ट्यूब आहे ना, तोच खरा टीव्ही आहे, बाकीची सगळी बॉक्स आहे. आणि म्हणून तशी देह आहे ना, ही एक बॉक्स आहे, पेटी आहे, आणि त्याच्या आत मन. पण मनात पूजा कुठे करतो, तर मानस पूजा देवाऱ्यात मन आहे, किंवा देवाऱ्यात पादुका करता येते, पादुका मंदिरात आहेत करता येते, पादुका त्या त्या गुरूंच्या तीर्थक्षेत्राला आहेत. म्हणजे स्वामी समर्थांच्या पादुका अक्कलकोटला आहेत, साईबाबांच्या शिर्डीला आहेत, तसंही करता येतं. पण आपण आत्ता जी पूजा करणार आहोत ती आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यात करणार आहोत, म्हणजे आणखीन आत, म्हणजे बाहेर काही गरजच नाही आहे. मग आता पहिल्यांदा सूचना ज्या देणार आहेत त्या आपण प्रत्येकाला आहेत सूचना असं समजून, ज्यांना शक्य आहे, बाकीचे दुसरी कामं करतायत, कामं करता करता ऐकताय, हरकत नाही आहे, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी या सूचना, कारण या सूचना मी स्वतःला दिलेल्या आहेत फर्स्ट पर्सन सिंग्युलर, आणि आपल्यापैकी प्रत्येकजण स्वतःच आहात, लक्षात ठेवा. म्हणजे या सूचना मी म्हणजे तुमच्यातल्या मीला आहेत, हे लक्षात ठेवा. मी ताठ बसलेलो आहे, शांतपणे डोळे बंद केलेले आहेत, कपाळावर आठी नाही, दोन भुवयांच्या मध्ये ताण नाही, डोळे आणि ओठ अलगद मिटलेले, गाल दात आणि जीभ सैल सोडलेली, चेहऱ्यावर प्रसन्न मंद हास्य, रिलॅक्स, शांत. ही पहिली शारीरिक अवस्था झाली. आता शरीरानंतर इंद्रियांनंतर प्राण. श्वास घेऊया. श्वास संथ सावकाश, शक्यतो श्वास उभा, नाकातून कंठात, कंठातून छातीत आणि तिथून नाभीपर्यंत पोचवायचा. उलट्या दिशेने बाहेर, नाभी, छाती, कंठ, नाक बाहेर. लक्ष श्वासाकडे. घेतला श्वास, सोडला श्वास. श्वास सोडायला जास्त वेळ, आणि श्वास बाहेर सोडताना आतून अगदी हलकं हलकं, मोकळं मोकळं वाटत असल्याचा भाव निर्माण करायचा आहे आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. श्वास बाहेर सोडताना आहा हा किती सुंदर, किती छान, किती शांत. आपली जी दोन फुफ्फुस आहेत, लंग्स, त्याच्यामध्ये हृदय आहे, पण हृदय जरा डाव्या बाजूला वळलेलं आहे. म्हणजे तिथे जी अगदी स्पेस छोटीशी का असेना आपल्याला पुरेशी आहे. त्याला हृदयाकाश म्हणतात, किंवा सोप्या भाषेत हृदयाचा गाभारा किंवा हृदयाची गर्भकूड. या गाभाऱ्यात आपण एक छान चंदनाचा चौरंग ठेवलेला आहे, त्याच्यावर निळं रेशमी वस्त्र घातलेलं आहे, त्याच्यावर चांदीचं तबक ठेवलेलं आहे, आणि त्या तबकात
श्रींच्या पादुका ठेवलेल्या आहेत. पादुका काष्ठाच्या म्हणजे लाकडाच्या आहेत. पादुकांचे 3 भाग, एक टाचेकडचा भाग, दुसरा मधला भाग आणि अंगठा. या तिन्ही भागांचा उपयोग आपण करणार आहोत. दोन्ही पादुका तबकात ठेवलेल्या आहेत. वरती अभिषेक पात्र आहे. अभिषेक पात्रात दूध घातलंय आणि अशा पद्धतीने झोका दिलेला आहे. ती तबकातल्या ज्या पादुका आहेत त्या सगळ्या पादुकांवर दुधाचा अभिषेक होईल. शांत. तबक ताम्हणासारखं जरा खोल आहे. दुधाचे तुषार उडतायत. दुधाची धार वरून खाली पडते आहे पादुकांवर. तर पादुकांकडून त्या अभिषेक पात्राकडे असं वर पाहत आपण आपल्या सद्गुरूंचा जप करणार आहोत मनातल्या मनात. अभिषेक पात्रातली धार थांबलेली आहे. अभिषेक पात्रात पाणी घालून तसाच झोका दिलेला आहे आणि सगळं पाण्याची धार संपूर्ण पादुकांवर पडते. पादुकांकडून अभिषेक पात्राकडे त्या धारेकडे पाहत आपला मंत्र पाण्याची धार थांबलेली आहे. अभिषेक पात्र स्थिर करायचं. पादुका दुसऱ्या तबकात घेऊन या तबकात किंवा ताम्हणात साठलेलं तीर्थ एका तांब्यात ओतून घ्यायचं. कोरड्या वस्त्राने हे तबक पुसून घ्यायचंय. स्वच्छ पादुका पुसून घ्यायच्या आहेत आणि पादुका त्या तबकात ठेवलेल्या आहेत. पूजेची सगळी तयारी आहे. गंधाची वाटी हातात घेऊन गंध लावायचे आणि देवाला कोणत्या बोटाने गंध लावतात आपल्याला माहित आहे. अनामिका आपण ज्याला म्हणतो, करंगळीच्या शेजारचं बोट. गंध उजव्या पादुकेचा अंगठा, उजव्या पादुकेचा मध्यभाग आणि उजव्या पादुकेचा शेवटचा भाग टिळा गंठाचा लावलेला आहे. डावी पादुका, अंगठा, मध्यभाग, शेवटचा भाग गंधाचे टिळे लावलेले आहेत. पादुका हळूहळू जिवंत व्हायला लागल्या आहेत. गंधाची वाटी बाजूला ठेवून आपण घेतली आहे हळद, कुंकू, बुक्का यांचं पात्र. उजवी पादुका हळद लावतोय. अंगठा मधला भाग, शेवटचा भाग हळद लावतोय. डावी पादुका अंगठा, मधला भाग, शेवटचा भाग. शांत. कुंकू लावायचे. त्याच टिळ्यावर इथे गंध आणि हळद लावल्या. उजवी पादुका अंगठा, मधला भाग, शेवटचा भाग. डावी पादुका अंगठा, मधला भाग, शेवटचा भाग. तसाच बुक्का. उजवी पादुका अंगठा, मधला भाग, शेवटचा भाग. डावी पादुका अंगठा, मधला भाग, शेवटचा भाग. किती निरनिराळ्या रंगांचं सुंदर संमेलन आपल्याला पादुकांवर दिसतंय. पादुका रंगीबेरंगी नाही तर मन रंगून जावं अशा पद्धतीने सजल्या आहेत. ते पात्र बाजूला ठेवून फुलांची परडी, फुलं व्हायचे. अंगठ्यावर मध्यभागी बाजूला तुळस, उरलेली फुलं संपूर्ण पादुकांवर, ताम्हणात, तबकात आणि अजूनही उरली असतील तर चौरंगावर सुंदर नक्षी तयार करायची. सुंदर दिसायला लागल्यात पादुका. छान. अगरबत्ती लावायची. अगरबत्तीचा मंद गंध गाभाऱ्यात हृदयाच्या भरून राहिलाय. फार प्रसन्न वाटतंय. अगरबत्ती ओवाळून बाजूला ठेवली.
पंचारती, 5 वाती, त्यांच्या 5 ज्योती, पण प्रकाश एक, महाप्रकाश. डाव्या हातात घंटा, घंटेचा मंजूळ ध्वनी आणि प्रकाशाचं वलय ओवाळत आपल्याला येते ती आरती म्हणणार आहोत किंवा दत्तगुरूंची आरती म्हणणार आहोत, शांतपणे मनातल्या मनात. शांत. घंटा खाली ठेवायचे, पंचारती खाली ठेवायचे, नैवेद्य दूध, त्यात साखर, केशर आणि वेलची. प्रत्येक पदार्थाचा रंग निराळा, रुची निराळी, स्वाद गंध निराळा, तरी सुद्धा एक जीव, संगम असावा अनेक नद्यांचा, तसा हा नैवेद्य. प्रत्येकाने आपापले वैशिष्ट्य राखून एकमेकात एवढं मिसळून घेतलेलं आहे. नैवेद्य म्हणजे निवेदन, म्हणजे आत्मनिवेदन, अर्पण करायचं आहे, प्रतीक आहे त्याच्याकडे. बाजारात असलेली 1-2 फळं सुद्धा ठेवलेली आहेत. आता दिव्य दिसायला लागलेल्या आहेत पादुका. मगाशी जिवंत दिसत होत्या, प्रसन्न दिसत होत्या, आता दिव्य दिसत आहेत, जिवंत वाटतायत अगदी. साष्टांग नमस्कार, धन्य भावनेनं प्रदक्षिणा. ते सगळं पादुकांची पूजा केलेलं दृश्य डोळ्यातून हृदयात साठवत, पादुकांना हृदयाच्या गाभाऱ्यातच ठेवत, शांतपणे आपल्या देहात प्रवेश करायचा आहे. म्हणजे देहाचं भान, श्वासाकडे लक्ष, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून ते चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळायचे आणि अगदी सावकाश त्या पादुकांचं दर्शन घेत, हृदयात साठवत, डोळे उघडायचे अगदी सावकाश. महाराज महाराज महाराज. श्वासोच्छ्वास नॉर्मल नेहमीप्रमाणे. हा प्रयोग आपण केलाय, पण प्रयोगापूर्वी जर आपण आपलं टेम्परेचर, ब्लड प्रेशर, नाडीचे ठोके, छातीचे ठोके जर खरंच घेतले असते, तर आता बरेचसे ते फक्त रेग्युलेटेड नाही, नियंत्रित नाही, तर मेलोडियस झालेलं आहे. त्याच्यात एक प्रकारचं राईम अँड रिदम आलेला आहे. अगदी म्हणजे येतोच येतो. आपण हा प्रयोग केलाय, हा आपण म्हणतो स्कॅटर्ड आहे, आपण एकत्र समोर नाही आहोत, सगळीकडे आहोत. पण तरी ज्याने केला असेल त्यांना अनुभव असेल की ही मानसपूजा करण्यापूर्वीचा मी आणि आत्ताचा मी, आम्ही गुणात्मक दृष्टीने निराळे आहोत, क्वालिटेटिव्हली डिफरंट. मगाच्या पेक्षा मला तर खूप बरं वाटतंय, खूप हलकं वाटतंय, जग स्वच्छ दिसतंय, सगळ्यांवर प्रेम करावं असं वाटतंय. आणि हे मन किंवा ही मनस्थिती घेऊन आपण मानसवारीला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करायची ती ज्यांनी प्रत्यक्ष वारी बघितलेली आहे, निदान टीव्हीवर वगैरे तरी बघितलेली आहे, त्याच्यातले महत्त्वाचे वगैरे काही मुक्काम असतील, पण आपण शांतपणे, म्हणजे आपण आता उघड्या डोळ्यांनी करूया. म्हणजे आपल्याला सवय होईल की सगळीचकडे परमेश्वर आहे हे पाहायचं. नाही तर मानस दर्शन हे संपूर्ण प्रवचन आपल्याला डोळे बंद करून करता येईल, परंतु नको. पहिलाच प्रयोग आहे हा.
आपण बघूया. आपल्याला निघायचंय इंद्रायणीपासून आणि पोचायचे पंढरीला. इंद्रायणीला 2 महत्वाच्या संतांच्या समाधी आहेत. एक देहूचे तुकाराम आणि दुसरे आळंदीचे ज्ञानोबा. त्यांच्या पालख्या आहेत. इंद्रायणी कशी आहे ते आपण बघितलीच आहे की माझी इंद्रिय आहेत, मानसवारी आहे. इंद्रिय मनात घेतलीच पाहिजेत ताब्यात. इंद्रियांची जी शक्ती आहे तिला इंद्रा म्हणलेलं आहे. इंद्रा, इंद्र शक्तीचा जो स्वामी आहे, इंद्रा शक्तीचा तो इंद्र आहे. आणि माझं सगळं शरीर ही त्याची राजधानी आहे. त्याला इंद्रप्रस्थ म्हणलेलं आहे. मग इंद्रप्रस्थ आहे, त्याच्यातून ही शक्ती जी वाहते, माझं जीवन जे वाहतं, जीवन सरिता जी वाहते ती इंद्रायणी आहे. मग आता या इंद्रायणी काठी देहू आहे. त्या देहूत विदेहू किंवा विदेही तुकाराम जगून गेलेले आहे. ते म्हणतात हे देहू आहे, आम्ही विदेही आहोत, आम्ही वैकुंठातच आहोत. वैकुंठावस्था म्हणजे अत्यंत आपल्या कल्पनेच्या पलीकडचं जीवन हा संत जगून गेलेला आहे. आपण काय करूया, त्याच्या वह्या बुडवल्या होत्या. पण एक लक्षात ठेवा, ज्यांनी वह्या बुडवायची आज्ञा दिली त्याला ज्या वेळेला वह्या झाल्या लाह्या, याचा अर्थ काय की वह्या बुडल्या असतील पण ते अभंग लोकांच्या ओठी होते, लोकांनी लिहून घेतलेले होते. लोकमानसातले अभंग कसे पुसले जाणार होते? म्हणजे शेवटी त्या वह्यातला जो संदेश होता, जो अर्क होता, इसेन्स आपण ज्याला म्हणतो, तो तरंगून वर आला. आपण त्याला लाह्या म्हणूया. लाह्या तरंगतात. तर त्या देहूहून घेऊन आपण आळंदीला येणार आहोत. ज्या वेळेला तुकारामाची पालखी आपण बरोबर घेऊ त्यावेळेला असं म्हणलं जातं, म्हणजे सांगितलं गेलं की तिथे एक झाड आहे, त्याला नांदुरकीचं झाड म्हणतात. आणि ते झाड अक्षरशः शहारतं. म्हणजे बाकीची झाडं कदाचित स्थिर असतील पण हे असं शहारतं की चला आता तुकोबा काही दिवस तुमचा वियोग. यावर्षी मात्र बरेच दिवस तुकोबा तिथेच आहेत, ज्ञानोबा तिथेच आहेत. आता कदाचित उद्या जातील ते आणि ते करतील दर्शन आणि लगेच परत येते. कारण का की एक विशेष प्रकार यावर्षी घडलेला आहे. आपण आळंदीला येऊया. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. कारण देवाची आळंदी मुद्दामून म्हणलेलं आहे, कारण एक चोराची आळंदी सुद्धा आहे. तिथे चोर राहतात की नाही माहित नाही, पण त्याला म्हणतात ही देवाची आळंदी. लागली समाधी ज्ञानेशाची. ज्ञानेशाने संजीवन समाधी घेतली, पण त्यांनीच हरिपाठात सांगितलं ना की संजीवन नाम समाधी साधन. म्हणजे नामच तुम्ही जर जिवंतपणे घेतलेत, नामातच जर प्रेम निर्माण झालं तर तीच समाधी आहे संजीवन. संजीवन नाम समाधी साधन. आपण नाम घेतच निघूया की. ज्ञानबा तुकाराम चालू आहे, विठ्ठल रखुमाई चालू आहे, विठ्ठल विठ्ठल चालू आहे, निरनिराळ्या संतांच्या नामाचा उद्घोष होतोय. फार सुंदर वातावरण आहे. निघाल्या या पालख्या, आपण निघालो त्याच्याबरोबर. आणि जात असताना आपल्याला कळलंय की इतके दिवस काय होतं की विष्णू भक्तांची महावारी सुरू व्हायची. आता विषाणूची महामारी सुरू झालेली आहे. आपल्याला त्याचा काहीच फरक पडत नाहीये, कारण आपण हे सगळं आतल्या चक्षुनी बघतोय. बाहेरच्या डोळ्यांनी बघितलं तर आता पुढे मार्गावर वारकरी दिसणार नाहीये, अगदी त्या दिवे घाटात सुद्धा. पण आपल्या मनाच्या ह्याच्यावर आपण पाहणार आहोत ना ते. म्हणून पालख्या पुण्याला आल्या, दोन्ही एकत्र. आता पुण्याची पुण्याई या 2 संतांच्या पालख्यामुळे, आणि त्या एक रात्र घालवतात वारकरी निरनिराळ्या ठिकाणून आलेले, त्याच्यामुळे आहे का तर मला आतून वाटतं हो पुण्याची पुण्याई आहे असाही विचार करतात. पुण्याची पुण्याई आहे म्हणून या पालख्या इथे येतात म्हणायला काही हरकत नाही आहे. पण खरं बघायला गेलं त्या पालख्या येतात, त्या पालख्यातून सगळे धुंद झालेले वारकरी असतात आणि पुणेकर त्या वारकऱ्यांना एक रात्र म्हणा पाहुणचार करतात त्यांचा. म्हणजे वारीला गेल्यासारखंच आहे, इतकं वातावरण तिथलं चैतन्यमय जिवंत असतं. संगम आहे तिथे. तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांचा संगम हा आपली देहाची भाषा आहे. आतून ते एकच असतात ना. साधू दिसती वेगळ आले परू ते स्वरूपी मिळाले. आत एकच असतात ते. आणि नंतर निघाल्या पालख्या. आता पालख्या जरा जाणार, पुढे 2 मार्गाने जाणार. एका मार्गाने तुकोबांचे जाणार, एका मार्गाने ज्ञानोबांचे जाणार. आपण ज्ञानोबांच्या मार्गाने समजा निघालो तर दिवे घाट लागतो. दिवे घाटातलं जे चित्र आहे त्याचं एरियल शूटिंग दरवर्षी केलं जातं जवळजवळ. यावर्षी नाही.
पण यावर्षी विशेष म्हणजे काय की मूक साक्षीदार, ती जी चैतन्य वारी जात असेल, लक्षात ठेवा, अदृश्य वारी जात असेल, अमूर्त वारी जात असेल, त्याला साक्षी आहे विठ्ठल. 60 फूट म्हणजे 45 फूट उंच आणि 15 फूट खालचा चौथरा असा तो विठ्ठल उभा आहे. इथे विठ्ठल एकटाच का? तर नाही. विठ्ठलाचं जे नाम आहे, वरचं गंध आहे ना, ते सोनेरी आहे आणि ती रुक्मिणी आहे. रुक्म म्हणजे सोनं आणि रुक्मिणी म्हणजे सोन्याची, सोन्यासारखी, अक्षरशः सोनेरी नाही, सोनेरी म्हणजे मुलामा आहे. तो तिथे मूर्तीला दिला असेल. रुक्मिणी आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यातली जी सजीव एकात्मता आहे, ऑर्गॅनिक आपण म्हणतो इंटिग्रेशन आहे, ते आपल्याला तिथे दिसतं. मूर्ती 2 असू देत ना, पंढरपूरला 2 मंदिर निरळी असू देत की, पण इथे विठ्ठल आहे आणि डोक्यावर रुक्मिणी आहे. रुक्मिणी एका अर्थाने विठ्ठलाचं सौभाग्य आहे, म्हणून तो असा टिळा त्रिपुंड्र, असं उभं त्रिपुंड्र म्हणतात, ते लावलेलं आहे. दिवे घाटात ज्यावेळेला असे जातात ना, त्यावेळेला नागिण गेल्यासारखं वाटतं वरून पाहिलं का. आणि किती प्रचंड संख्या असते नागरिकांची, जागाच नाही तिथे. आणि पाऊस पडत असला त्यांना कशाची तमा नाही आहे, खाली चिखल झालाय कशाची तमा नाही आहे, काटेरी असतील, खाली खडे असतील, काही नाही. एक बेभान धुंद अवस्थेत ते जात असतात. देहाच्या पलीकडची देहातीत अवस्था एका अर्थाने ही चालती समाधी आहे. जात असतात ते तसे. आपण जर एक कल्पना केली, विवेकानंद वगैरेंनी फार चांगलं सांगितलेलं आहे, आपण नंतर बघू की आपल्या पाठीचा कणा जो आहे, त्या कण्याचे शेवटचे जे मणके आहेत ते फ्युज्ड आहेत एकमेकात, असे एकच मणका आहे, त्याला माकड हाड आपण म्हणतो. तिथे एक शक्ती बसलेली आहे नागिणीच्या आकार, सगळं बघायला नको. आणि ती ज्यावेळेला तुम्ही नाम घेता, रामकृष्णांना गुरुनी काय सांगितलं होतं, इथे काच टोचली, इथे, आता इथे तुला कळतंय ना, इथे लाव. त्यांना काय माहित होतं की इथे वगैरे न लावता सुद्धा त्यांची समाधी लागत होती. त्यांना वाटलं 3 तासात समाधी उतरेल, 3 दिवस समाधी उतरली नाही. गुरु नमस्कार करून जातो पुढे, म्हणाला मला 40 वर्ष लागली जे साधायला, त्यांनी लगेच साधलेलं आहे. लहानपणापासून समाधी लागत होती. पण इथे तुम्ही नखानी जरी दाबलत म्हणजे तुम्हाला कळलं, भ्रूमध्य, एरवी सुद्धा कळतो. आणि शांतपणे तुम्ही तिकडेच लक्ष देत बसलात. एक 5 मिनिटं लक्ष द्या, दिवसभर तो बिंदू तुमच्या बरोबर येईल, तुमच्या समोर राहील, तुम्हाला दिसेल. हे लक्षात ठेवा. आणि हे एका अर्थाने बिंदू ध्यान आहे. कसं? चालता बोलता. ही चल समाधी आहे, ही जिवंत समाधी आहे. याला महाराज म्हणतात एके ठिकाणी बसून जड समाधी. तुर्यावस्था आहे, ही तुर्यातीत अवस्था आहे. तुर्यावस्थेत राहूनच सगळे जगाचे व्यवहार आम्ही करतो. संत अखंड 5वी अवस्था महाराजांनी म्हणले, अखंड 5वी अवस्था. तर ती ही जी नागिण आहे, तर तू हे काय सांगायचे विवेकानंद, की तुम्ही एक दिवस प्रयोग करा ना, की तुमचा कुठलाही मंत्र आहे, ओम नमः शिवाय, हा जो पाठीचा तो आहे ना माकडहाडाचा भाग, तिथे तुम्ही नखानी फक्त एक टोचा किंवा एक असा स्ट्रोक द्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, कुठलाही मंत्र. आणि हे जे पॅटिंग आहे ना, स्ट्रोकिंग आहे ना, अगदी थोपटणं. नागिणीला कळतं की चला आपल्याला आता आपला रोल सुरू करायचा आहे. रोल म्हणजे अक्षरशः ती सरसरत वर झाली. ती आपल्याला अवस्था फक्त आपण वर्ण बघितलेली असतात, वाचलेली असतात आणि ती शब्दात आपण सांगत असतो, पण ती अवस्थाच निराळी. पण अवस्था सुरू होते, ती नागिन 3.5 वेटोळी घालून बसलेली असते वगैरे सांगितलेलं आहे. पण ज्या वेळेला आपण प्रत्येक नाम घेऊन इथे स्ट्रोक देऊन आणि नंतर जायची गरजच नाही. मला कळतं श्रीराम जय राम जय जय राम, 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 बस. ती नागिन अशी सळसळत वरती जात. आपण कल्पना करायला काय हरकत आहे. सळसळत नाही, सरसरत नाही, सरपटत तरी जाईल दिवे घाटातल्या त्या वारकऱ्यांसारखी. चांगलं आहे. इथून आपलं नाम निघालेलं आहे, ज्ञानबा तुकाराम, कुठले असू दे, विठोबा रखुमाई. आणि ते नाम पहिल्यांदा इथे जातं, इथे येतं, इथे येतं, इथे येतं आणि इथे वरती जे आपण बघितलेलं आहे. चालताना आपल्याला नाही, पण आपण बसून सगळा वारीचा अनुभव घेतोय की चैतन्याचं सुंदर तळ आहे आणि त्याच्यात प्रत्येक नाम वरती पोचल्यानंतर जरा थरथर निर्माण होते, रिपल्स ज्याला म्हणतात ना आपण, अगदी. आणि नंतर शांत होते. नाम 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 चालू आहे.
हा अनुभव घेत आपण पुढे निघणार आहोत. पुढचा टप्पा आपला जो आहे, अनेक टप्प्यामध्ये आता आपण सासवड म्हणूया, सोपान देवांची समाधी. ही 4 भावंड आहेत, त्यांच्यातला धाकटा भाऊ तो सोपान देव, त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. सासवड हे आहे, पुढे चालू राहते. आणि त्याच्यानंतर वाखरी हा एक अखेरचा टप्पा आहे, जिथे वारकऱ्या पालख्या आजपासून उद्या शेवटचा दिवस आणि परवा त्या पंढरपूरला जातात. हे 4 टप्पे जर आपण घेतले तर नामाची एक प्रगती दाखवणारे हे 4 टप्पे मानायला काय हरकत आहे. बाबा आणि महाराज यांच्यातला एक संवाद एके ठिकाणी वाचला की तुम्हाला कसं वाटतं की नाम किंवा शब्द कसे, ते म्हणाले नामाची प्रगती जर असेल तर वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. नामाचा अभ्यास, नामसमाधी याच्यात बाबांनी हेच लिहिलेलं आहे की तिसऱ्या ह्याच्यापर्यंत मला वाटतं की माझा झालेला आहे. परेपर्यंतचा जो प्रवास आहे तो केव्हा होणार आहे, त्याच्यासाठी गुरुची कृपा आवश्यक आहे, ते मी सांगू शकत नाही. पण 12-12 वर्ष थांबावं लागतं एका ह्याच्यावर. वैखरी आहे, मध्यमा आहे आणि पश्यंती आहे. याला मध्यमा का म्हणलेलं आहे, कारण या वाणी आहेत ना, या वाणीच्या पातळीपर्यंतचा विकास आपल्याला करता येतो. पुढे परावाणी. महाराज म्हणाले तुम्ही हा नामाच्या प्रगतीचा प्रवास सांगितलात. नामाचा प्रवाह जर तुम्हाला बघायचा असेल तर शब्द जिथे निर्माण होतात, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी आणि बाहेर. म्हणून आपण निघालो परेपासून, ज्याला आपण स्फुरण म्हणतो, त्या स्फुरणापासून निघालो. आळंदी, इंद्रायणी, देहू निघालोय आपण. ते स्फुरण आहे, चैतन्याचं स्फुरण आहे ते. त्याच्यानंतर मध्ये आपण दिवे घाटात आलो. इतक्या वारकऱ्यांची स्पंदनं, कारण अगदी दाटीवाटीनं जात असतात ते. स्पंदन ही पश्यंती जी आहे ना, परेच्या वर असलेली, ती स्पंदनमय असते. तुम्ही मुद्दामून गा मृदंग, पखवाज किंवा तबला, डग्गा सुद्धा वाजत असेल तर याची व्हायब्रेशन्स आपल्याला इथे जाणवतात. जर तुमचा चांगला सेन्सिटिव्ह स्टिरिओफोनिक आहे तर त्याच्या पुढचे साऊंड सिस्टम निघाले. जर तुम्ही तिथे निरनिराळे वाद्य ऐकत असाल, त्याच्या वेळेला चर्मवाद्य वाजतं, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की यू फील द व्हायब्रेशन्स मोर. मग इथे पखवाज आहे तर सगळं सुंदर असतं, ते इथे पश्यंतीत स्पंदनं जाणवतात आपल्याला, आपल्या भक्तीची, नामाची आणि एकंदरच वारीची. ज्या वेळेला आपण पुढे येतो वाखरीला तर त्यावेळेला मध्यमा आहे. इथे मध्यमेला कंपन असतात. इथे जे स्वरतंतू आहेत ना ते कंपन पावतात आणि त्यातून स्वर निर्माण होतात, शब्द तोंडात निर्माण होतात. इथे स्वर निर्माण होतात, सा रे ग वगैरे. तर तिथेही कंपन आणि आंदोलन. हे इतक्या पालख्या जमतात, रिंगण असतं, फुगड्या घालत असतात, त्या वृंदावन डोक्यावर घेतलेल्या त्या डोलत असतात. एक सुंदर दृश्य असतं, घोड्याचं रिंगण असतं. हे सगळं मनाच्या पातळीवर जर आपण बघितलं शांतपणे तर आपल्याला अनुभव येईल त्याचा. वाखरीच्या ठिकाणी आपण वैखरीला पोचलेलो होतो. वैखरी म्हणजे ही, तिथे तर एवढा सगळाच हेच असतो ना, आनंद कल्लोळ असतो. आनंदाच्या लाटावर लाटा येत असतात. आनंदाचे डोही, आनंद तरंगाचा एक बाहेरचा अनुभव. तिथे जोरात आवाज असेल, सगळं असेल, पण त्याला एक चैतन्याचं अंग आहे आणि आनंदाचा गर्भ आहे. आतून पूर्णपणे आनंदमय आणि बाहेर प्रकाश चैतन्याचा पडतोय. हा अनुभव तिथे इतके सगळे, कारण तो शेवटचा टप्पा आहे. म्हणजे गाठली आपण पंढरपूर. पंढरपूरच्या जवळजवळ आपण म्हणतो ना की उमऱ्यावरच हे म्हणायला हरकत नाहीये. आणि आता ही वैखरी म्हणजे विठ्ठल 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 म्हणतच आपण पंढरपूरला प्रवेश करणार आहोत की जिथे विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. बास. पंढरी म्हणजे काय होतो, नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार. आणि तिथे आपल्याला वाटेल हा काय अनाडी आहे, खेडवळ आहे. अरे पण निवृत्त ज्ञानदेव सोपान अपार वैष्णव, महान वैष्णव ते जाणं. हे महान असतो हा वैष्णव, आपल्याला कळत नाही. पालखी नावाचं एक पुस्तक दिवा मोकाशीने लिहिलेलं आहे. ते सश्रद्धही नाहीत आणि अश्रद्धही नाही. पालखीचं काय आहे एवढं, कारण पुण्यात होता, पुण्यात त्यांचं एक दुकान होतं वगैरे. जाऊ दे, तो तपशील निराळा. पालखी बरोबर एकदा जाऊन बघूया. त्याप्रमाणे ते गेले आणि त्यांना असे काही अनुभव आले. ते परत आले त्यावेळेला आस्तिक झाले होते असं नाही, पण हे जातात हे मूर्ख नाही आहेत. काय आधी काय वेळ वाया घालवतात, एवढी एनर्जी, शक्ती वाया जाते. आपण म्हणतो एवढे मॅन डेज म्हणजे मनुष्य दिवस वाया जातात, एक महिना चालतायत, काही काम नाही. अरे ती निराळीच अवस्था आहे. परदेशातून लोक जे येतात त्यांना जाणवते ही वारी. ते म्हणतात आम्ही सगळं करून बघितलं,
पण इथे जो आनंद आहे, इथे जो निष्कपट आनंद आहे, कुणाची कुणाशी स्पर्धा नाही आहे. एकमेकाला ते हात देत आहेत, सावरतायत, तोल गेला उठवतायत, कसली अपेक्षा नाही. पडले माऊली उठवलं आणि तो परत तिच्याकडून कृतज्ञता व्यक्त करायला थांबला सुद्धा नाही. बरं आहे ना, निघाला पुढे. ज्ञानबा तुकाराम, कुणी घसरून पडलेलं आहे, काही नाही, उठा माऊली. मग तो आजोबा असू दे, मुलगा असू दे, तरुणी असू दे, काही फुगड्या घालतात. फुगड्या घालताना अशी एक अवस्था असते की माझ्या हातात असलेला हात स्त्रीचा आहे का पुरुषाचा आहे हे भान दोघांनाही नसतं, कारण तिथे चैतन्य घालत असतं एका अर्थाने फुगडी. तो अनुभव घेण्यासारखा आहे, तो शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. आणि नंतर पंढरीला आल्यानंतर काय, चंद्रभागा, इंद्रायणीपासून सुरू झालेला प्रवास चंद्रभागेकडे. भीमा आणि चंद्रभागा, मी भीमाची उपनदी आहे की चंद्रासारखं वळण आहे म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. मग चंद्रभागेत स्नान, किती अक्षरशः एका वेळेला हजारो लोक स्नान करत असतील. आणि चंद्र वाळवंटी काठी म्हणतात, त्याला वाळवंटी नदी म्हणतात, आणि आजूबाजूला वाळवंट आहे. अरे वाळूचे कण कमी इतके सगळे वारकरी असतात. पण प्रत्येक जण आपल्या नादात असतो, लक्षात ठेवा. आणि हा जो नाद आहे ना, तो नामाचा नाद आहे, तो विठ्ठलाचा नाद आहे. आणि नंतर पुंडलिकाचं दर्शन, पुंडलिकाचं मंदिर आहे. नंतर चोखोबाची हे आहे, समाधी आहे, त्याचं दर्शन. समोर नामदेवाची पायरी आहे, त्याचं दर्शन. नंतर आपण गरुडा हनुमंत पुढे उभे राहते, ते खांब आहे, खांबाला आलिंगन. आणि वारीतून आलेला वारकरी आता बारीत उभा आहे. बारी म्हणजे क्यू, रांग. आणि असं करत त्याला क्षणभर दर्शन होईल त्या विठ्ठलाचं. पुढच्या वर्षीपर्यंत किंवा कार्तिकेपर्यंत त्याला ते पुरतात. एक साधं उदाहरण सांगतो, जरा उदाहरण, हे चैतन्याचं उदाहरण आहे ना. तो वारकरी त्या विठ्ठलाच्या पायावर, ते काय दगड आहे काय तो? आणि विठ्ठल जर दगड असेल तर महाराज माणूस आहेत असं म्हणलेलं आहे. आणि विठ्ठल जर देव असेल ना तर महाराज देवच आहेत. निरनिराळ्या लोकांनी सांगितलं ना. हे आनंद सागरांचं वगैरे वाक्य असेल की जर तुम्हाला पंढरपूरचा विठ्ठल जर दगड असेल तर महाराज माणूस आहेत. पण तो जर तुम्हाला चैतन्ययुक्त देव, दिव्य असलेला देव, तर महाराज देवच आहे, सद्गुरु देवच आहेत. महाराज म्हणजे सद्गुरु म्हणा, सद्गुरु देवच आहेत. हा एक भाव आहे. एका सेकंदात आपण फ्लॅशनी जे चित्र काढतो, ते हल्ली सुंदर कागद वगैरे येतात ज्याच्यावर प्रिंट केलेलं असतं, 1-2 पिढ्या सुद्धा ते अल्बम टिकतात ना. एक क्षणात घेतलेलं आहे चित्र. मग क्षणात मी विठ्ठलाला बघितलेलं आहे, ते मला पुरणार नाही दर्शन विठ्ठलाचं. कारण का, माझी पाळी येईतोपर्यंत माझ्या मनात दुसरे विचार असतात. माझ्या समोर बाई असते, ती इतकी चांगली असते की एखादी गवळणच आहे, आणि वृंदावन तिने डोक्यावर घेतलेलं आहे, त्याच्यात तुळशीचं रोप आहे. ती बिचारी माऊली आदल्या वर्षी काहीतरी नवस बोलून गेलेली असेल. स्वतःसाठी बायका मागत नाहीत काही, नवऱ्यासाठी तो सुद्धा दारुड असेल, त्याला मारहाण करत असेल, किंवा काही असेल मुलगा काहीतरी, आणि तो झालं काहीतरी की मग ती येते तिथे येऊन इथेच अर्पण करीन, तुळस घरून घेऊन येईल. आणि म्हणून त्या असतात, त्या इतके धंद झालेले असतात, आपला पाय त्यांना लागला तरी माऊली नमस्कार, माऊली हे करतात, कारण ते विठ्ठलमय झालेले असतात. म्हणून आळंदीला तुकारामाच्या देहूला सुरू केलेली ज्या वेळेला आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊ त्यावेळेला तिथेच असलं पाहिजे आपण. विठ्ठल पहावया गेलो, विठ्ठल होऊन या ठेलो, हा अनुभव तिथेच आहे. म्हणजे आपलं एक रूप म्हणा किंवा आपलं एक छाया म्हणू नका, त्याला सावली म्हणू नका, आतलं स्वरूप ते आहे विठ्ठलाच्या पायावर मी वाहिलेलं आहे. विठ्ठल होऊनच गेलेलो आहे. क्षणभर उभा राहिलो आणि निघालो. परतीच्या वाटेवर सुद्धा हाच अनुभव. आता वारी नसेल मोठी, काही जण बसने येत असतील, परंतु माझ्या मनात असलेलं ते विठ्ठलाचं चैतन्य रूप मी टिकवणार आहे. ते ज्याचं त्याच्या हातात आहे, लक्षात ठेवा. म्हणून अशा पद्धतीने ही जर वारी निघाली तर पहिल्यांदा स्फुरण आहे आळंदी आणि देहूचं. नंतर दिवे घाटात स्पंदन आहेत, सगळ्या वारकरी एकदम घुमत असेल तो प्रचंड आवाज, सुंदर काय ते दृश्य दिव्य, म्हणजे देव बघायला येत असते. आपण म्हणतो ना, तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहताती, ती पहा ती पहा बापूजींची प्राणज्योती. आपण ती पहा पंढरीची वारी, आणि संतांच्या भक्तांच्या देवांच्या काय वरून सुमनमाला वाहताती त्या वारकऱ्यांवर, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तोच अनुभव आहे. म्हणून काय सांगितलंय
की ज्या वेळेला ही वारी चालत असते त्यावेळेला आपण तिथे घेत असलेलं ज्ञानबा तुकाराम आणि पंढरपूरला चालत समजा आलेलं आहे वारीबरोबर असलेलं ज्ञानबा तुकाराम, त्याच्यात हे एवढं परिवर्तन घडलं पाहिजे. पहिलं एकदम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञान, मी न म्हणणारा एकदम म्हणायला लागतो. हे स्फुरण आहे ते न म्हणणारा, कारण ते निराळच असतो. सिम्पथी ऑफ नंबर म्हणून एक तत्व मागे सांगितलं होतं की एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एका नेत्याचा प्रचंड द्वेष करणारा त्यांच्या आमच्या सांगण्यावरून त्या नेत्याच्या सभेला आला. म्हणला मी येणार नाही, मी ऐकणार नाही, कानात बोळे घालून ये रे आमच्या बरोबर. आणि नंतर त्या नेत्याच्या नावे सगळ्यांनी जिंदाबाद हा म्हणून गेला ना, जिंदाबाद. अरे नंतर म्हणून मी काय म्हणलो, नाही नाही, हा या वातावरणाचा माहोल म्हणतो, या चैतन्यमय वातावरणाचा परिणाम. म्हणून मला स्फुरणच येतं विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग ते करत करत माझं स्पंदन तुझं स्पंदन, माझं हृदय तुझं हृदय, हे इतकं सगळं एकत्र होतं. आणि नंतर मला वाटतं की किती सुंदर कंपन आहेत. ही एक परिस्थिती आहे ना, म्हणजे काय सुंदर कंपन आहेत, मला जाणवत आहे. आय फील, इथे मला व्हायब्रेशन जाणवतील, इथे कंपन जाणवतील आणि उच्चारण बाहेर होईल वैखरीला. आणि मग विठ्ठल विठ्ठल म्हणत दुमदवून टाकतात. हे नामाचा गजर आहे, दिंड्या पताकांचा भार, हे सगळी पंढरी आहे ना. आपण सुरुवातीच्या ह्याच्यात बघितली होती की कुठले पंढरपूरला आपल्याला जायचं आहे. ते नामदेव म्हणतात ना की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा रचिले पंढरपूर, असे सुदर्शनावरी हे आपण सगळं बघितलंय. त्या पंढरपूरला आम्ही नाचतो असं ते म्हणतात. आज आपण दोन अभंग बघणार आहोत, दोन संतांचे हाच विचार सांगणारे अभंग आपल्याला माहित आहे. पण बऱ्याच वेळेला काय असतं की अभंगाच्या पहिल्या दोन ओळी ते गाण्याच्या रूपात आपल्या कानावर आदळल्यामुळे तेवढ्याच आपल्याला माहित असतात, पुढचा अभंग आपल्याला माहित नसतो. हे पहिला अभंग आहे आपल्याला माहित आहे. त्याच्यात एकनाथांचा अभंग आधी वाचूया. त्याच्यात काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, हे आपल्याला माहित असतं. पण पुढे काय, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. नांदतो माझ्या देहात पांडुरंग, केवळ पांडुरंग. केवळ म्हणजे ॲब्सोल्यूट, ज्याला कैवल्य आपण म्हणतो, मोक्ष म्हणतो, मुक्ती म्हणतो, पांडुरंगच आहे माझ्या शरीरात, काही नाही. शरीर पांडुरंग, पेशी पेशी, एव्हरी सेल आपण ज्याला म्हणतो इज फिल्ड विथ पांडुरंगाचं चैतन्य. म्हणजे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, भावभक्ती भीमा उदकते वाहे. भीमा नदी आहे ती चंद्रभागा, काय भावभक्तीचंच पाणी वाहत आहे. हे किती पटण्यासारखं आहे, कारण या नदीना तीर्थक्षेत्राचं रूप भक्तांनी दिलेलं आहे. एरवी वाहणाऱ्या नद्या होत्या, जो ज्या वेळेला भक्तीचा उगम झाला नसेल किंवा ज्ञानाचा उगम झाला नसेल, या ऋषी मुनींनी त्यांना तीर्थक्षेत्र बनवलं. प्रत्येक नदीच्या काठी काही ना काहीतरी इतिहास घडलेला आहे. भावभक्ती भीमा उदकते वाहे, बरवा शोभतो हे पांडुरंग. पांडुरंग खरं बघायला गेलं तर पांडुरंगाचं रूप त्याच्यापेक्षा कितीतरी रेखीव मूर्ती अन्य देवदेवतांच्या आपण पाहतो. पण पांडुरंग आहे ना, तो कैवल्याचा पुतळा आहे, तो चैतन्याचा पुतळा आहे, तो भूतळा आलेला आहे ज्ञानेश्वरांसारखा. म्हणून ज्ञानेश्वराच्या याच्यात लोपलय ज्ञानी म्हणून पांडुरंग अवतार घेतला. पांडुरंग म्हणायला लागले ना, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, अवतार पांडुरंग नाम ठेवील ज्ञा म्हणतात ना. हे सगळे संत आहेत ना, आणि हे वारकरी सुद्धा पांडुरंगाचेच अवतार आहे. एक सूर्य त्याचे असंख्य किरण तसे, किंवा एक सागर त्याचे असंख्य असंख्य थेंब तसे हे वारकरी आहेत, तसे हे भक्त आहेत. म्हणून भावभक्ती भीमा उदकते वाहे, बरवा शोभत आहे पांडुरंग, दया क्षमा शांती हेची वाळवंट. हे जे वाळवंट आहे नदीच्या काठचं, दया क्षमा शांती. आणि वाळवंट कसं असेल, तुम्ही वाळवंटात असलेले लोक बघा. अजूनपर्यंत तुम्हाला सांगतो, मॅनेजमेंट ऑफ वारी हा मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सचा टॉपिक असला पाहिजे. तर ते बघतात कसे मॅनेज करतात ते. बऱ्यापैकी सेल्फ डिसिप्लिन ज्याला म्हणतो, स्वयं अनुशासन किंवा स्वयंशिस्त. आपल्याला वारकरी दिसतात कसे, पण बाबा काही झालंय, भयंकर अपघात झालेले आहेत, धावपळ झालेली आहे, स्टॅम्पीड ज्याला म्हणतात, असं काही पॅनिक झालेलं आहे, तिथे काही प्रसंग घडत नसेल, एवढा कित्येक किलोमीटर जायचंय, काही घडत नसेल, पण मी तुला मदत करणार आहे, तू मला मदत करणार आहे. एक गमतीदार प्रसंग सांगतो हे समजण्यासाठी. एकदा उत्सव होता आणि महाराजांचा तो उत्सव रामनवमीचा सुरू व्हायचा, तो पांडुरंग म्हणजे हनुमान जयंतीपर्यंत चालायचा, एप्रिलपर्यंत साधारण. कधी कधी वळवाचा पाऊस लवकर येतो,
त्यांनी बाहेर तंबू वगैरे शामियाना उभारला होता, कारण रामाचंच मंदिर होतं ना, उत्सव तिथेच आहे, लोक तिथेच येणार सगळे दर्शन घ्यायला, भजन करायला, महाराज आहेत ना देवातले. तर मग काय, प्रचंड पाऊस आला आणि खाली चिखल झाला. आत मंदिरात वगैरे किंवा दुसरी मंदिरात तिथे झोपण्यासाठी अर्धे लोक फक्त मावले असते. अर्ध्या लोकांनी काय चिखलात झोपायचं का, शक्य नव्हते. महाराज किती हुशार बघा बरं. महाराजांनी सांगितलं ना की अर्ध्या लोकांची झोपायची सोय आत आहे, तेव्हा अर्धे लोक आधी झोपतील, नंतर त्यांना उठवलं जाईल, त्यावेळेला बाहेरचे लोक आत जाऊन झोपतील. आपण अर्धे लोक कसं ठरवणार, फक्त तुम्ही सांगा, तुमच्या समोर जो माणूस आहे तुम्ही आधी झोपा हा, आणि तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागा, तो सांगेल तुम्ही आधी झोपा हा, आणि तो राम 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 म्हणायला लागेल. रात्रभर भजन चाललं आणि मंदिर रिकामच राहिलं, कोणी झोपलंच नाही. कारण मी तुला झोपायला सांगतोय, तू मला झोपायला, हे किती सुसंस्कृत व्यवहार आहे. महाराजांची ही एक युक्ती होती, लक्षात ठेवा. आणि म्हणून हनुमंताचे अवतार आहे. हनुमंत म्हणजे काय, शक्ती भक्ती मुक्ती या सगळ्यांची युक्ती हनुमंताकडे आहे, महाराजांकडे होती, सद्गुरूंकडे असते. म्हणून दयाक्षमा शांती हे वाळवंट आहे. म्हणजे काय, वाळवंटात लोक कोण कपडे धुवत असतात, कोण अंग स्वच्छ करत असतात, कोण नदीकडे जात असतात, कोण आंघोळ करून येत असतात. हे मला शिवू नकोस, मला शिवू नकोस, हा प्रकारच नाहीये. इतकी दयाक्षमा शांती, त्याचा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, प्रत्यय घ्यायचा असेल, ह्याची वाळवंट मिळाला असेल थाट वैष्णवांचा. वैष्णवांचा थाट, वैष्णवांचं वैभव बघायचं असेल ना, तर तुम्ही तिथे जा. त्यावेळेला ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद, केवढे ते अधिकार. आणि तुम्ही बघा, हे वारकरी आहेत ना, खूप त्यांचा मोठा अधिकार असतो. मनाची उच्च पातळी काय सध्या आपल्या देशात घडते की माझा एक मुलगा आधी गेला होता सैन्यात, तो मेला. हा परवा दुसरा मुलगा मेला. आता माझे नातू आहेत ना, ते केव्हा मोठे होते आणि मी त्यांना सैन्यात घालतोय, असं झालेलं आहे. ही त्या आजोबाची मुलाखत आहे. आणि ही ट्रेंड किंवा रिहर्स्ड अशी मुलाखत नाही आहे. डायलॉग कोणीतरी लिहून दिलेले आहेत आणि हे तुम्ही बोला. तुम्ही लहान आहेत, मला वाईट वाटतं, लहान तरी सुद्धा ते आहे, पण मी त्यांना नक्की सैन्यात घालणार. एकीकडे गेल्यानंतर रडारड होती, म्हातारी रडत होती. म्हणाले की काय, का रडतेस तू? एकुलता एक होता, तो गेला म्हणून रडतेस का? नाही, सैन्यात पाठवायला दुसरा नाही म्हणून रडते. एकच होता, तो मेला, पण दुसरा असतं तर त्यालाही पाठव. हे निराळ आहे, लक्षात ठेवा, निराळ आहे. आपल्याला ते कळलं पाहिजे. म्हणून ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद, आनंद हाची वेणुनाद शोभत असे. आणि कृष्णाचं रूप आहे ते. तिथे गाई गुराख्यांचा आहे, तो गोपाळ आहे आमचा, आणि म्हणून त्याची वेणू आहे. हा धन्य वेणुनाद. त्या वेणुनादात ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद येऊन जातात. वेणुनाद आहे तिथे. दश इंद्रियांचा एकम मेळा केला. 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. आपल्याला माहित आहे, तरी पुन्हा सांगतो. डोळे कान नाक जीभ त्वचा ही ज्ञानेंद्रिय आहे. ही जीभ आहे ना, ते ऑर्गन ऑफ ऍक्शन सुद्धा आहे, ज्याला आपण वाणी म्हणतो. जिव्हा एक आहे आणि रसना एक आहे. जिव्हा बोलते आणि रसना ज्ञानेंद्रिय ती चव घेते. रसना ज्ञानेंद्रिय आहे, जिव्हा कर्मेंद्रिय, आणि बाकीची 4 कर्मेंद्रिय कुठली? हात पाय मलमूत्र विसर्जन आणि जननेंद्रिय. मलमूत्र विसर्जन ऑर्गन्स ऑफ एक्सक्रीशन, उत्सर्जनाची म्हणतो. नंतर नवसर्जनाची म्हणजे जनरेशनची आपण ज्याला म्हणतो जननेंद्रिय. त्याच्यानंतर हात पाय, इकडे ते हात काम करायला, पाय प्रवास करायला, आणि वाणी. म्हणून जिव्हा हे दोन्हीकडे आहे. म्हणून महाराज म्हणतात की एक अवयव आणि 2 कामं करतो फक्त जीव. बाकी प्रत्येक वेळेला एक काम करायला 2 आहे. 2 नाकपुडे आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, बरोबर आहेत ना, 2 किडनीज आहेत, 2 लंग्स आहेत. आताही तसंच आहे ना. पण ही एक एवढीशी जी 2 कामं करते. एक बाहेरून आत घेणार म्हणजे अन्न, आणि आतून बाहेर व्यक्त करणारी वाणी. म्हणजे पूर्णपणे लक्षात ठेवा इंद्रिय आहे. म्हणून ज्याने वाणी जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. आणि वाणी जिंकण्यासाठी जो काळ चातुर्मासाचा सुरू होतोय तो परवापासून सुरू होणार आहे. बघूया आपण काय ते. दश इंद्रियांचा एकम मेळा केला ऐसा गोपाळ काला होत असे. गोपाळ काल्याची किती सुंदर कल्पना आहे बघा ना. गोपाळ काला म्हणजे काय? काकस्पर्श नावाचा एक चित्रपट तुम्ही बघितला असेल, ते जयवंत दळवींची ते कथा. त्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, कावळा तिथे पिंडाला शिवला, आपण म्हणतो काकस्पर्श झाला, तो एक विधी आहे बाहेरचा.
त्यांना एक बहीण आहे. आत्तापर्यंत आई होती, त्यावेळेला ती पोलिओ झालेली बहीण खुरडत खुरडत चालत होती. ती येऊही शकलेली नाही, येऊ शकणारच नव्हती ती. आणि प्रत्येक जण, आई तुझं हे करीन, आई बाबांसाठी ते करीन, आई आम्ही हे करू, तुझ्या नावे स्कॉलरशिप देऊ, तुझ्या नावे. कावळा शिवतच नाहीये. काय झालं असेल, काय झालं. ते 4 भाऊ एकत्र जमतात आणि ते म्हणतात कदाचित बहिणीची काळजी आईला असेल, आपण आईला सांगूया ना की 3-3 महिने बहिणीला आम्ही आमच्याकडे ठेवू. त्यांच्या मनाला ज्या वेळेला स्पर्श झाला, आईला काय हवं होतं, आईच्या मनात कोणता विचार होता, वासना होती किंवा विचार होता, ज्या वेळेला तिने शेवटचा श्वास घेतला त्या विचाराचा स्पर्श यांच्या मनाला झाला, त्यावेळेला कावळा पिंडाला शिवला. काकस्पर्श. हा काकस्पर्श काय बाहेरचा पिंडन बाहेरचा कावळा हा एक विधी आहे. पण ज्यावेळेला मी कमिटमेंट करतो काहीतरी की आई मी ते करी ना, बाबा मी ते करी ना, आणि कावळ्याचाच पिंड, ही काय बोला फुलाला गाठ नाहीये. आज माझ्या मनाला स्पर्श आणि ती कमिटमेंट मी पाळेल असा विश्वास जर त्या मृत माणसाला आला तरच ही घटना घडते. म्हणून 10 इंद्रियांचा एकमेळा केला तोची गोपाळ काला होत असे. आणि शेवटी देखिली पंढरी देही जनी वनी. देहात पंढरपूर बघितलं, कारण काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल बघितला. जनात बघितली, हे सगळी वारी वगैरे सगळं जन आहे. आणि वनातही बघितली, एकांतात किंवा दिंडीर वन आहे तिथे. तिथे मग गोपाळ काला वगैरे सगळे दिंडीर वन. तिथे एक राही रखुमाबाई म्हणतात ना, एक कथा अशी सांगते की याचं राहीकडे जास्त लक्ष आहे म्हणून रुक्मिणी रागवलेली आहे. कारण राही रखुमा म्हणजे 2 पत्नी झाल्या ना, ओवाळी ते राजा विठोबा सावळा. मग आपल्यामुळे या दोघांच्यात नको म्हणून ती गेली आणि दिंडीर वनात जाऊन राहिली. मग तरी म्हणाले आता तुमच्या विरह, ह्या सगळे हिच्या मनाचे खेळ, विरहाने तुम्ही जास्त अबोल झालेला आहात. माझ्याकडे आता थोडी तरी लक्ष देत होत पूर्वी, आता तुम्ही बघतच नाही, मी जाते आहे. म्हणून इकडे ती राही गेली आणि रखुमाई गेली. आता ओवाळी ती राजा विठोबा सावळा कोण, आपण. तो एकटा सावळा विठोबा तिथे आहे आणि आपण ओवाळायचं म्हणजे दिव्यानी ओवाळणं सोपं आहे हो. ते बडवे किती ओवाळत असतील, नामाने ओवाळलं पाहिजे. आपलं चित्त कॉन्सन्ट्रेट केलं ना, एक चित्त सुंदर ओवाळणे, ओवाळत 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 शांत. इथे ओवाळणी संपली नाहीये, सुरू झाली. समाप्ती म्हणजे काय, उद्या तिथून सुरुवात करूया. समाप्ती एक सुंदर कथा आहे, थोडक्यात पाहूया. आणि आपल्या या प्रवचनांची समाप्ती उद्या होणार आहे. अशी समाप्ती कधी होते का, जीवनाची समाप्ती कधी होते का, जीवनातल्या कुठल्या तरी अनुभवाची समाप्ती होते का, हे विश्व त्याची समाप्ती होते का, हा विचार आज करून ठेवा. आपण उद्या तिथून सुरुवात करूया. हा दुसरा अभंग आहे, हा तुकारामाचा अभंग आहे, आणखीन सोपा आहे. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. आपण आत्ता जी केली ना, आपण निघालो त्या कैवल्य पंढरीपर्यंत पोहोचलो. मग तिथे दुमदुमणारा नाद नामाचा तोच पांडुरंग आहे. या पताका फडकत असतील, त्यांचं जे फडकणं आहे ना तो पांडुरंग आहे. ती वाहते भीमा, तिचं जे वाहणं आहे ना तो पांडुरंग आहे. हे सगळेजण न्हातात, त्यांचं न्हाणं आहे ना तो पांडुरंग आहे. पांडुरंग प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. ते काही हे नाहीये, प्रॉडक्ट नाहीये की बाबा दर्शन केलं आता ऑक्टोबर नाही, ऑक्टोबर म्हणजे मार्चचा ऑक्टोबरला आहे, तसा आषाढीचा कार्तिकेला, आषाढी कार्तिकी, आता कार्तिकेला हा मध्ये. मग काय हे काय प्रॉडक्ट आहे काय, दर्शन म्हणजे चालूच आहे. 28 युग तो आहे आणि 28 युग त्याचे भक्त आहेत. पुंडलिक तर आहेच आहे, त्याच्यासाठी तो थांबलाय. मग देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. आणि काय सुंदर, जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. किती सोपे शब्द आहेत. जसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी. देव देहात देहात. आता शेवटच्या 2 आपल्याला आवडत नाहीत, कितीही सांगितलं तरी आपल्याला पटणार नाही आहेत त्या. म्हणून सांगू का नको सांगू, पण 2 मिनिटं आहेत, सांगतोच. देव देहात देहात का हो जातात देवळात. तुकारामांनी काय स्पष्ट प्रश्न विचारलेला आहे, काही डिप्लोमॅटिकली करेक्ट. मग देवळात कसा जायची गरज आहे का, असं तुम्हाला वाटतो का. हा असलं प्राध्यापकी नाहीये, डायरेक्ट विचारलेलं आहे, थेट थेट विचारतो. देव देहात देहात का हो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना. आपण तुकारामाच्या शिष्याने मूढ आहोत, त्या रेडावरा. पण ज्ञानेश्वरांचा तरी झाला हो, आपण ज्ञानेश्वरीची झालो नाही तर गाथेचीही झालेलो नाहीये. विचार करा. तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना. तुका देव देहात देहात काव जाता देवळात, तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना.
याचा अर्थ काय? देहातला देव पाहन मग जा ना देवळात. हे ओशोची प्रवचन आहेत ना, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. उद्याचा तो विषय आहे. तर त्याच्यात त्याचं शैली कशी आहे बघा. क्यों जाते हैं मंदिर में? वो पत्थर की मूर्त देखने के लिए और खुद पत्थर बनने के लिए. क्या होता है उधर? वो भट रहता है. असं क्यों जाते हो मंदिर? आणि तो अगदी जरा आजारीच असायचा. 3-3 शब्द. क्यों जाते हो मंदिर? शांतपणे बोलतो. दूसरं, क्यों नहीं जाते मंदिर? मंदिर में वो पत्थर की मूर्त है, वो भगवान है क्या? पत्थर की मूर्त में भगवान है, वो देखने के लिए क्यों नहीं जाते? वो आरती उतार रहा है, तुम आरती की ज्योति जो है वो गिनने जाते हो, या जो प्रकाश है वो एहसास करने, प्रकाशाचा अनुभव घ्यायला तुम्ही जाता. क्यों नहीं जाते मंदिर? आपल्याला वाटतं हा काय बोलतोय? हा बरोबरच बोलत असतो. तुकाराम तेच म्हणतात की काहो जाता देवळात, तुका म्हणे मूढजना देही देव का पाहन. देही देव पाहिल्यानंतर देवळात जाऊ नका असं नाही सांगत. अरे आधी इथे पाहिला शिका. मी या नाही, दुसऱ्याच्या देहात, मग कुत्र्या मांजरांच्या देहात देव पाहिला शिका, मग देवळात जा. ही आपण म्हणतो ना की मिनिमम क्रायटेरियन किंवा एलिजिबिलिटी ती आहे. देवळात जायचं, आधी देहात दिसतोय का तुला? दत्ताच्या 4 कुत्रे, प्रत्येकाला आपण अगदी हे लावतो, गंध लावतो, आणि ह्याच्या कुत्र्याला प्रसाद घेऊन निघालोय, त्यातलं एक द्यावंसं वाटत नाही. ते बिचारं अगदी हे झालेलं आहे, खंगरी म्हणतो ना आपण, तसं झालेलं आहे, खंगून गेलेलं आहे पूर्णपणे आणि भुकेलेलं आहे. त्यात मला दिसतच नाही देव. मग देव देहात पहा आणि मग देवळात जा. आणि देह हे देवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. हे मानसवारीचं दर्शन आपण उद्याही घेऊ शकतो स्वतःच्या मनात. आणि परवा तर दिवसच आहे पंढरीला पोचायचा. शांत.